हे काय आहे याचं? हे दोन्ही का? अरे बाबा ते भाई ये दोनों इंजन खोले अभी, उसमें स्प्रे मारा है, स्प्रे मार के फिर वापस फिटिंग किया है। टिपरी खोलने का पाना चालू करा लवकर। आप भी ठीक कर देता हूँ। हाँ? अरे वाह 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 वाह, अभी ठीक करता हूँ, अभी ठीक। काय विषय? बरं बंद करा बंद करा बंद करा। छोटी गाडी जाईल ना, काय माहित नाही, बघावं लागेल. गाडी जाईल पण मामा सांगा. नाही तर मला दोन बरं डबल्याचा टेम्पो घेऊन जावं लागेल. आपल्याला म्हणजे काय बोलायचं, रिविशिंग करून गेलंय, तेव्हापासून प्रॉब्लेम झालाय. चालू होते, रेस केलं का ऑटोमॅटिक बंद पडतंय. तेच काही समजायला गेलंय. आता ते बोलते एक सेन्सर बंद पडला होता म्हणून. त्याच्यात आहे ना दुनियाचा माती होती, कचरा. तुमचं सर्व्हिस सेंटरवाला आलं, त्याचं कर्तव्य आहे ना ते खोलून फिल्टर पूर्ण खोलून साफ करायचं, क्लीन करायचं. आतमध्ये जाळी पण राहते. तो काय केलं, खालून फक्त खोललं, जेवढा होतं तेवढं पाडलं आणि परत फिटिंग करून टाकलं. आणि मग परत मी खोलून बघितलं, त्याला अशा मातीने कचरे असं जाम झालेला होता. ते असं काम करताय. ओरिंग वरती झालेली होती थोडी, आणि त्यानं खोलायला पाहिजे ना. ह्याच्या आतमध्ये जे आहे इथे एक जाळी आहे बरोबर, फिल्टर सारखा. ती जाळी आणि ह्याच्यात आहे ना सगळं असं फुफुट आहे ना, डस्ट आहे ना, डस्ट पूर्ण भरलेला होता. ते मी खोलून साफ केलोय. विचारा बरं, विचारा त्यांना. चालू करा चालू करा. असं नाही ना हो, तुम्ही आले काहीतरी चांगलं करा. आयला असं पण नाही, आमच्या शेटला सांगून 500 रुपये द्यायला लावले पोराला मी. जाऊ दे बाबा, चला आपल्या इथे येतोय, गाड्या घेऊन येतो बाबा, चला जाऊ दे. मग परत गेला, ऑटोमॅटिक बंद पडले आता. तर त्याचा व्हिडिओ नाही बनवला मी, नाहीतर व्हिडिओ बनवला असता का दाखवला असतं. मग मी हे काल खोललेला मी फिल्टरचा, याच चुकी केलं ना मी. अक्षरशः असं जाम होतं, असं डस आहे ना, डस असं मरणाचा डस होता आतमध्ये. ती जाळी अख्खी जाम झाली. पहिला एक आला असंच, काहीतरी नाव होतं. तुमचं मेन कोण आहे ते, तुमचं इंजिनियर कोण आहे मेन? वैभव. वैभवनी एकाला पाठवलं तर पोराला,
तब्येत होती अशी जरा, काहीतरी नाव होतं त्याचा. त्यानं काय केलं असं सर्व्हिस करायला आलं तेव्हा. जे आपलं ट्रान्समिशन आहे ना, आपण इस्टेनरमधून खोलतोय ना, त्यानं जॉईंटच्या बाजूला एक प्लेट आहे बेरिंगची ट्रान्समिशनची, तिथून ऑइल काढायला गेला. कुठून माहिती आहे का? ही अलीकडची 4 बोल्ट, इथून ऑइल काढायला गेला ट्रान्समिशनचं. हे 4 बोल्ट ही जॉईंटच्या बाजूची ही 4 बोल्ट ही इथून ऑइल काढलं शाण्याने. आणि मी वैभवला बोललो ना, भाई जो भी मालिक लोग है ना, नया जेसीबी जिसका भी है ना, सामने रह के काम करवाओ भाई, विनंती है तुम लोग को. नहीं तो कंपनी वाले नया लड़के लोग आता है, ऐसा काम करके जाता है भाई. मालूम आहे क्या? कंपनीचा माणूस येत आहे, मेन महत्त्वाचं सर्व्हिसिंग करताना हे फिल्टर नक्की ऑपरेटर लोकाला सांगून उभा राहून समोर खोलायला लावा. इंजिनियरला सर्व्हिसिंग करताना प्रत्येक मालकाला विनंती करून आहे. कारण मला असं घटना झालं आहे काल, अक्षरशः त्यानं खोललं तर नाही, नुसतं आतमध्ये कचरा होतो, आतमध्ये याच्यामध्ये जाळी राहते बघ, जाळी अशी जाम झाली ती असं मातीने. एवढं मी साफ केलो आहे, मी तर त्याचा व्हिडिओ नाही बनवलो आहे, नाही तर दाखवलं असतं तुम्हाला. तर जे काही इंजिनियर येतील, जे काही तुम्ही काम करसान JCBचा, जरा समोर उभा राहून काम करून घ्या. नाहीतर नंतर काय होते माहिती का, ऑपरेटरने गोडा लावले, ऑपरेटर बरोबर नाही, ऑपरेटरला काही येत नाही असं म्हणून कंपनीवाले ढकलते ऑपरेटरवर. तर ऑपरेटर लोकाला विनंती आहे, समोर उभा राहून काम करून घ्या, सामने खड़े रह के काम करवाओ भाई. नहीं तो ऑपरेटर लोग का नाम बदनाम करता है सर्विस सेंटर वाले आके. उन लोग तो ऐसा काम करके जाता है कि आधा अधूरा काम करके जाता है भाई. तो ऐसा मत करो, सामने रख के काम करवा के लो. क्योंकि मेरा साथ में जो घटना घड़ी है वो मैं तुम लोग को बता रहा हूँ. सर्विसिंग करके गए, मशीन चालू हो रहा है, आइडल में चालू हो रहा है, रेस कर रहा है तो बंद पड़ जा रहा है. बोलो, ऐसा हो रहा है भाई. JCB कंपनी में ना अभी सब नया भर्ती हो गया लड़के लोग, लेकिन है अच्छे लड़के लोग भी है, काम करने वाले भी है, नहीं बोल रहा है मैं, है. लेकिन क्या है, नया भी कोई लड़के लोग को भर्ती किया है जिसको कुछ मालूम ही नहीं रहता है भाई. एक सर्विसिंग करने के लिए आया, एक लड़का ने ट्रांसमिशन का स्टीनर का उधर खोला नहीं, दूसरी जगह से उसने ऑयल निकाला, पूरा ऑयल नहीं निकाला, दूसरा पूरा नया ऑयल डाला, पूरा ऑयल का गंदा किया हो भाई. मालूम है. भाई मशीन का प्रॉब्लम हो गया है.